श्री स्वामी समर्थ. यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावरती आलेली आहे. तर ही बाब सर्वांनाच माहीत असेल. तरी यंदा मकर संक्रांती पिवळ्या रंगावर आली कारणाने आपण हळद वापरावी का किंवा सोन्याचे दागिने घालावेत का? यावर्षी आपण मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरावे किंवा कोणत्या रंगाचे कपडे वापरू नयेत? यावर्षी संक्रांतीला आपण कोणत्या रंगाचा गजरा चुकून देखील वापरायचा नाही. शिवाय कोणता टिळा आपल्याला लावायचा नाही. या दिवशी काय खाऊ नये, या दिवशी काय करू नये, काय करावे, या दिवशी कोणते दागिने आपल्याला घालायचे नाहीत. शिवाय आपण शृंगार करत असताना कोणत्या रंगाच्या बांगड्या घालताना कोणते नियम पाळावेत. संक्रांत, किंक्रात, भोगी, बोरनाट अशी मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणताही गैरसमज होणार नाही. तर या विषयाची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. हिंदू भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या साजशृंगाराला विशेष महत्त्व असतं. कपाळावरचे कुंकू, गळ्यातले मंगळसूत्र, पायातील जोडवी, हातातल्या लाखेचा चुडा आहे हे बाईच्या रूपात भर पाडणारं विशेष लेणं आहे. इंग्लिश नववर्षामध्ये पहिला सण येतो तर तो म्हणजे मकर संक्रांती. हा सण पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो. पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो. संक्रांती एक देवी आहे आणि ही देवी दुसरी तिसरी कोणी नसून आई जगदंबेचं एक दुसरे रूप आहे. पण या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या देवीला संक्रांती असे देखील म्हटलं जातं. ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते. तसेच संक्रांती मातेच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र देखील असतात आणि ती वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र नेसून आत येते. तर म्हणजेच वर्ष बदललं की देवीच्या वस्त्राचा रंग बदलतो, वाहन बदलतं, शस्त्र बदलतं. म्हणजे प्रत्येक वर्षी थोडाफार बदल हा संक्रांती देवीमध्ये होत असतो. प्रत्येक वर्षी संक्रांती देवी एक वेगळंच रूप धारण करून येत असते. संक्रांती देवीची एक छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी शंकरासूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देत असे. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार मारले आणि लोकांना सुखी केले. म्हणून सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेल्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये असं सांगितलं जातं. अशी त्यामागची एक छोटीशी धार्मिक कथा आहे. दरवर्षी पंचांगामध्ये संक्रांती देवीचे वर्णन केलेले असते. ती कोणत्या वाहनावरती आलेली आहे किंवा कोणत्या दिशेकडून आलेली आहे, कोणत्या दिशेकडे जात आहे, अशी संपूर्ण वर्णन हे प्रत्येक वर्षी आपल्याला पंचांगामध्ये बघायला मिळत असतं. संक्रांती देवीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे, देवीचे वाहन काय आहे, त्याला देखील फार महत्त्व असतं. हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र आपण या दिवशी परिधान करू नयेत असं सांगितलं जातं. तर ही पद्धत फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. संक्रांत जवळ आली की प्रत्येक महिलेच्या चर्चा चालू असते की यंदा नेमकी संक्रांत कशावर आलेली आहे आणि कोणता रंग आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज्य करायचा असतो. यंदा मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजे शके 1946 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. मंगळवारी 14 जानेवारीला 2025 रोजी सकाळी 8:54 पासून ते संध्याकाळी 4:54 संक्रांतीचा पुण्यकाळ आहे. सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचं फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायिक मुहूर्त 45 आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे. संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि ती वाघावर बसून येणार आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसायची नाही. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो. सर्व देवकार्यामध्ये हा रंग वापरला जातो.
आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर असं देखील म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग हा जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो. तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पती यांसारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो. पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अतिप्रिय आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरु ग्रह मजबूत असतो. भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो. तसेच सौभाग्यातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. त्यामधली हळद. हळदीला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे. त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो. परंतु यावर्षी मकर संक्रांती आहे, तर ती पिवळ्या रंगावरतीच आलेली आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही. त्याऐवजी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता. हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो. ज्यांची पहिली मकर संक्रांत आहे तर अशा मुलींनी देखील हिरव्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करावा. कारण की नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी जेव्हा लग्न होते तेव्हापासून ते प्रत्येक सणावाराला, याशिवाय साखरपुड्याला असो, लग्नात असो किंवा कोणत्याही सणावाराला, अगदी डोहाळे जेवणापर्यंत आपण हिरव्या रंगाची साडी ही देत असतो. त्यासाठी हिरव्या रंगाची साडी शक्य असेल तर तुम्ही नेसू शकता. या व्यतिरिक्त मी लाल रंगाची, गुलाबी रंगाची, केशरी रंगाची साडी तुम्ही नेसू शकता. निळ्या, जांभळ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू शकता. याशिवाय तुम्ही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू शकता. कारण मकर संक्रांत हा एकमेव सण आहे की या सणाला आपण आवर्जून काळ्या रंगाचे कपडे किंवा वस्त्र परिधान करत असतो. कारण की या रंगामध्ये किंवा डार्क कलरच्या रंगामध्ये उष्णता जास्त प्रमाणामध्ये शोषून घेण्याची शक्ती असते. कारण की संक्रांत हा सण पौष महिन्यामध्ये येत असतो आणि या महिन्यामध्ये थंडीही भरपूर प्रमाणात असते. आणि संक्रांतीला आपण जर काळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर नक्कीच आपले शरीर हे उबदार होत असते. तर त्यासाठी काळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही परिधान करू शकता. परंतु पिवळा रंग हा आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांत आलेली आहे, तर या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकून देखील परिधान करायचे नाहीत. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की यावर्षी पिवळ्या रंगावरती संक्रांत आली, या कारणाने आपण हळदी कुंकू लावावे का, तर हळद लावावी का? तर हळद ही पिवळ्या रंगाची असते, तरी देखील आपण हळद लावू शकतो. कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे. त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही. आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काही हरकत नाही. तर फक्त वस्त्रासाठी पिवळा रंग जो आहे तर तो आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. देवीने केशराचा टिळा लावलेला आहे. केशराचा टिळा न लावता आपण हळदी कुंकू हे वापरू शकतो. सणासुदीला आपण दागिने घालत असतो, कारण दागिने घातल्याशिवाय आपला कोणताच राजशृंगार हा कंप्लीट होत नाही. तर सोन्याचे दागिने हे देखील पिवळ्या रंगाचे असतात. तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावेत का, असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात. तर दागिने तुम्ही घालू शकता. कारण की हळदीच्या दागिन्यांचा हे कलर जरी पिवळा असला तरी देखील आपल्याला फक्त वस्त्राचा जो रंग आहे तर तो पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे. सोन्याचे दागिने, हळद तुम्ही वापरू शकता. यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केले आहे. त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने आहेत तर ते दागिने वापरायचे नाहीत. या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता. यावर्षी संक्रांती देवीचे वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे. त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही. या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब, शेवंती, मोगरा, अबोली अशा फुलांचा गजरा घातला तर काहीच हरकत नाही. पण आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज्य करायचा आहे. हातामध्ये बांगड्या घालत असताना आपण यावर्षी जेव्हा मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत. या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या या आवर्जून घाला. मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाखेच्या बांगड्या, लाखेचा चुडा घालण्याचे देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शक्य झाल्यास लाखेची एक एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला. हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या या आवर्जून घाला. बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका. किचलेल्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका. त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं. त्यासाठी किचलेल्या बांगड्या
असतील, बांगडी किचलेली असेल तर ती लगेच हातापासून दूर करा. बांगड्या घालत असताना एका हातामध्ये 6 तर दुसऱ्या हातामध्ये 7 अशी चढती बांगडी आपल्याला घालायची आहे. तर बांगड्यांचे हे नियम देखील आपल्याला मकर संक्रांतीला पाळायचे आहेत. यावर्षी संक्रांती देवी जी आहे तर ती पायस भक्षण करीत आहे. म्हणजे पायस म्हणजे खीर. तर या दिवशी आपल्याला चुकून देखील खीर खायची नाही. तुम्ही कोणतेही खीर या दिवशी खाऊ नका. कारण की देवी जे करत आहे तर ते आपण करू नये असं सांगितलं जातं. त्यासाठी ती पायस भक्षण करीत आहे, म्हणजे खीर खात आहे. त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही किंवा घरामध्ये आपल्याला खीर जी आहे ती खायची देखील नाही. थोडक्यात काय तर मकर संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नाही. या व्यतिरिक्त इतर रंगाचे व काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. हळद वापरू शकता, सोन्याचे दागिने वापरू शकता, परंतु आपल्याला केशराचा टिळा लावायचा नाही किंवा मोत्याचे दागिने घालायचे नाहीत. बांगड्या घालत असताना आपल्याला प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालायच्या नाहीत. पिवळ्या कलरच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत. या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही प्रकारच्या बांगड्या घालू शकता. गजरा घालायचा असताना जाईच्या फुलाचा गजरा वापरायचा नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष, गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे, कामविषयक सेवन करणे ही कामे करू नये. या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल असे कार्य आपल्याला चुकून देखील करायचे नाही. या दिवशी आपल्याला घरामध्ये मांसाहार चुकून देखील बनवायचा नाही. या दिवशी कांदा लसूण देखील वर्ज्य केला जातो. मकर संक्रांती दिवशी दान करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही नवे भांडे, गाईला घास, अन्नातील पात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादींचे यथाशक्ती दान करू शकता. तर यावर्षी संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील व संक्रांती जिथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. मंगळवार 14 जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल. तर बुधवार 15 जानेवारीला किंक्रात हा दिन सण साजरा केला जाईल. फार वर्षापूर्वी शंकरासूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्यांच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रात म्हणून साजरा केला जातो, पाळला जातो. पंचांगामध्ये हा सण करी दिन म्हणून देखील ओळखला जातो. हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. किंक्रातीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे देखील सांगितले जातं. किंक्रातीच्या दिवशी भोगीच्या दिवशी केलेल्या भाकरी राखून ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी खाल्ली जाते. केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे देखील सांगितले जातं. तसेच दुपारी हळदी कुंकू करतात. अशा काही प्रथा देखील किंक्रातीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात. तसेच त्या दिवशी बेसनचे धिरडे करून खाण्याची देखील पद्धत आहे. किंक्रातीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये, लांबचा प्रवास करू नये, देवाची पूजा करून गोडाधोडाचा किंवा आता नैवेद्य अर्पण करावा. घरामध्ये वादविवाद करू नये, मन शांत ठेवावे, शांत चित्ताने सर्वांशी आदराने वागावे, कुलदैवताचा व देवाचे पूजन तसेच नामस्मरण करावे, नामजप करावा. ही काही कामे किंक्रातीच्या दिवशी करावीत किंवा काम वर्ज्य करावीत. यंदा 2025 मध्ये 13 जानेवारीला मंगळवारी भोगी हा सण साजरा केला जाईल. भोगी हा शब्द भुज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. भोगी हा आनंदाचा, उपभोगण्याचा सण असून ओळखला जातो. या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेव आपल्या धर्तीवर उदंड पिकवावे म्हणून प्रार्थना केली जाते अशी मान्यता आहे. वर्षानुवर्षे बळीराजा आपल्या शेतातून अशीच पीक काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना देखील भोगीच्या दिवशी केली जाते. भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे. या दिवसांमध्ये शेतामध्ये धनधान्य बहरलेलं असतो. त्यामुळे आहारात ही त्याचा विशिष्ट पद्धतीने वापर केला जातो. म्हणून या दिवशी भोगीची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते. महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला खिंगाट असे देखील म्हटले जातं. या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीराला उष्णता वाढवणारे अनेक पदार्थांचे यामध्ये समावेश केला जातो. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, खरडा, सर्व शेंगभाज्या, पावट्यांचे दाणे, वांगी, बटाटा
अशा सर्व भाज्यांची मिक्स भाजी करून खाल्ली जाते. असा हा भोगीचा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरं केलं जातं. घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असते. या दिवशी लहान मुलांना बोरन्हाण घातलं जातं. परंपरेनुसार या पद्धतीने नवविवाहित महिलेला हलव्याचे दागिने घालून सजवतात. त्याचप्रमाणे लहान मुलांना काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरन्हाण घातलं जातं. या शिशु संस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरन्हाण घालण्याची पारंपरिक पद्धत आहे. संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतो. बाळाच्या शरीराला बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून बोरन्हाण घातलं जातं. या कार्यक्रमात लहान मुलांना आमंत्रित केलं जातं व त्यांच्या डोक्यावरून उसाचे तुकडे, त्यांच्या शेंगा, हरभरा, करवंद हे हळूवार टाकले जातात. एवढ्यावरच खाली पडताना हे बघून मुलं वेचून खायला सुरुवात करतात. तर अशी त्यांना नवीन फळ खाण्याची सवय लागते. मुलांना ही फळे खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणाचा शरीर सुदृढ राहण्यासाठी बळ मिळते. संक्रांतीच्या दिवसापासून आपल्याला आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोरन्हाण करता येतं. बोरन्हाण करण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही. बाळ अगदी लहान असल्यापासून 1 ते 3 या वयात देखील बोरन्हाण करता येतं. या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा. हलव्याचे दागिने घालावेत. त्यात तिळाचा वापर केलेला असतो. तसेच लुटण्यासाठी मुरमुरे, बत्ताशे, बोरं, फुटाणे, उसाचे तुकडे, हरभरा आणावे. सध्या लोक बिस्किटे, चॉकलेट देखील यांचा समावेश करतात. या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शेजाऱ्यांना बोलावे. खाली स्वच्छ आसन टाकून त्यावरती तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून त्यावर पाट ठेवावे. त्या पाटावर बसून बाळाला ओवाळावे. मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळूवारपणे ओतावे. इतर मुलांना ते लुटायला सांगावे. बोरन्हाण का करायचं याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी व वाईट विचार मुलांवरती पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णावरती केलं गेलं होतं. नंतर ही प्रथा पडली आणि बोरन्हाण हे केलं जातं. लहान मुले हे कृष्णाचे स्वरूपच आहेत आणि त्यांच्यावरती करी राक्षसाचे वाईट विचार दृष्टी पडू नये म्हणून लहान मुलांवरती बोरन्हाण केले जाते. तसे शास्त्रामध्ये बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांना खायला घातली जातात. त्यांना मजा व्हावी म्हणून अशी फळे ही वेचून खाण्याची संधी त्यांना दिली जाते. म्हणून यामध्ये बोरं, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो. खेळाच्या माध्यमातून या वस्तूंमध्ये मुले वेचून खातात आणि त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण देखील यामागे असावे. हल्ली यामध्ये चॉकलेट, गोळ्या, बिस्किटे यांचा देखील समावेश करण्यात येत असतो. तर अशा प्रकारे मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.